नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. हजारो कोटींचे मालक व साम्राज्य निर्माण केलेले शिवराज मोठेगावकर व कॅप्टन म्हणजेच भोंदू बाबा अशोक खरात यांच्यासारख्यांना ज्यावेळी CBI किंवा SIT तोंडाला रुमाल बांधून व खांद्याला हात ठेवून घेऊन जातात, त्याचवेळी जगात त्यांची अवकात लोकांकडून काढली जाते. अनैतिकतेच्या खांबावर उभे असलेले साम्राज्य कधीही कोसळू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भोंदू बाबा, कॅप्टन खरात ते मोठेगावकर अशी कितीतरी बलाढ्य धनवान राजकीय वरदहस्त असलेली लोक क्षणात राजाचा रंक झालेले आहेत, हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे शिळी भाकरी का असेना पण आपल्या कष्टाची असावी, साम्राज्य किरकोळ का असेना त्याच्या भिंती श्रमाच्या, सेवेच्या, स्वाभिमानाच्या आणि इमानदारीच्या असाव्यात असं म्हणावंसं वाटतं. परंतु अर्ध्या रात्री श्रीमंत होण्याचा हव्यास अनेकांच्या मनात असल्याने त्यांच्याकडून गैरकृत्याला पाठिंबा मिळतो. आजच्या काळात सर्वात फायदेशीर व बिनभांडवली व्यवसाय कोणते असतील तर बुवा, बापू, बाबा बनणे, चमत्कारी बाबा बनणे, मठ आश्रम खोलणे, दानावर मंदिराचे निर्माण करणे, एखाद्या मंदिराचे ट्रस्टी बनणे, भोंदू व भामटे कीर्तनकार बनणे, कथाकार बनणे, ज्योतिष बनणे, कर्मकांड करणारे बनणे किंवा यातलं काही जमत नसेल तर थोडेफार भांडवल गुंतवणे शक्य असेल तर मग क्लासेस चालवणे, इंग्लिश मीडियम स्कूल काढणे, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज उभारणे आणि जरा जास्त झाडत असेल तर दारू, बार, मटका हे सुद्धा आहेतच ना आपल्या जोडीला. कारण आज कोणतंही उत्पादन करून ते विकण्यापेक्षा भावना विकणारा जास्त श्रीमंत होतो. ज्ञानापेक्षा ब्रँड विकला जातो, सेवेपेक्षा इमेज विकली जाते आणि लोकांच्या श्रद्धा, भीती, भविष्य यांचा बाजार मांडला की प्रचंड पैसा आपोआप चालत येतो. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून खरात घ्या, नाहीतर मोठेगावकर घ्या. ज्यांना डॉक्टर, इंजिनियर बनायचं होतं त्यांच्या हातात स्टेथोस्कोप किंवा नकाशाऐवजी बेड्या पडू लागल्या आहेत. या देशात वेगवेगळ्या नावाखाली अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचाच नव्हे तर नैतिकतेचाच बाजार मांडला गेलेला आहे. खरात काय किंवा मोठेगावकर काय, प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेली माणसे आज पोलिसांच्या गाडीत बसताना कॉलरला हात घातलेले पोलीस कर्मचारी इतके बेसूर चित्र समाजाला पाहावे लागते. एकेकाळी विद्यार्थ्यांना शिक्षण देताना नैतिकतेचा आव आणणारा मोठेगावकर तर दुसरीकडे समाजाला धर्माची व्याख्या सांगणारा भोंदू बाबा खरात हे चित्र आपण कोठे चाललो आहोत हेच दर्शवितो. त्यांच्या या भयानक कृतीमुळे महाराष्ट्रातल्या श्रद्धाळू, गरीब, शेतकरी आणि कष्टाळूंचा नक्कीच घात झाला आहे, हे असे आपल्याला म्हणावेसे वाटते. अनेकांचा पैसा वाया गेला आहे. घरातील किडूक मुडूक मिळून पैसा गोळा करून या दोघांच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे. आपल्या पोराबाळांना डॉक्टर, इंजिनियर होऊन संपूर्ण घराण्याला पुढे न्यावे ही मायबापांची इच्छा असतेच. मुलांची कष्ट करण्याची तयारी असते, परंतु चोरांच्या बाजारात त्यांना हार पत्करावे लागते. दुसरीकडे अध्यात्म, मनशांती मिळेल, कुटुंबाला आचार विचार मिळेल म्हणून एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा व्यक्त करून भाबडेपणाने विश्वास ठेवला जातो, परंतु तेथेही घात होतो व यात समाज भरून निघतो, हेच आपल्याला पाहावयास मिळते आहे. आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर होऊन नाव कमावे अशी अपेक्षा आईवडील करणारच ना, पण खाजगी क्लासवाले त्या कुटुंबियांच्या भविष्याचा खून करून टाकतात. खरात मर्चंट नेव्हीमध्ये होता असे बोलले जाते, तर मोठेगावकरने MSc सह अनेक पदव्या घेतल्या आहेत, तरीही त्यांना एजिमनी गोड लागला आणि गोड वाटला. सरस्वतीच्या दरबारात राहुणी लक्ष्मीच्या पूजेसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या माणसांना हैवान, सैतान, राक्षस, दैत्य याच पदव्या योग्य ठरत असतात आणि ह्याच पदव्या दिल्या पाहिजे. खरं म्हणजे लातूर पॅटर्न हे सर्व काही बकवास होते. गरिबांना मातीत गाडण्याचा त्यांचा हैवान पॅटर्न, राक्षस पॅटर्न, दैत्य पॅटर्न, सैतान पॅटर्न होता असे आपल्याला म्हणावेसे वाटते. गोरगरिबांच्या संपत्तीची लूट करणारे हे राक्षस समाजानेच लक्ष केले पाहिजे. शासकीय यंत्रणा गरिबांना नव्हे तर अशा चोरांनाच अभय देतील. फक्त वातावरण शांत व्हायची ते वाट पाहत असतील. तर दुसरीकडे प्रश्नपत्रिका फाडून डॉक्टर झालेले भोंदू डॉक्टर काय दिवे लावणार हे आपल्याला कळलेलेच आहे. खरात काय आणि मोठेगावकर काय, वातावरण शांत व्हायची वाट पाहत आहे एवढंच खरे. पण न जाणो कदाचित नागपूरच्या अक्कू यादवप्रमाणे जनताच न्याय निवाडा करण्याची अधिक शक्यता वाढते. कारण अशा लोकांना पश्चाताप होत नसतो. लैंगिकता व शिक्षण व्यवस्थेच्या नावाखाली ते लुटारू झालेले आहेत. हजारो कोटींचे मालक झाल्याने त्यांना माज आलेला आहे. हा माज आता जनताच जिरवेल असे वाटते. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी
बंधू अशोक खरात व सैतानी वृत्तीच्या मोठेगावकर यांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार हे जाहीर करावे इतकीच अपेक्षा करतो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.